आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आपण 100 दिवसाचा कार्यक्रम राबवला होता। मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या, एक कार्यालयीन सुधारणा होत्या आणि दुसरा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम होता। कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यातल्या 12,500 कार्यालयांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयीन सुधारणा केल्या। त्या सर्व कार्यालयांचं मी अभिनंदन करतो। आणि विभागांनी जवळपास 48 विभागांनी मिळून एकूण 902 सुधारणा म्हणजे पॉलिसी लेवल डिसिजन्स करण्याचा निर्णय केला होता। त्यापैकी 706 पूर्ण झाले। 78% जे काही ठरवलेलं टार्गेट होतं ते विभाग पूर्ण करू शकले। मला असं वाटतं हे देखील अतिशय चांगलं काम विभागांनी केलं, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। आणि आजपासून 6 मे पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत 150 दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही घोषित करतो आहोत। हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये 3च कंपोनेंट असणार आहे। पहिला कंपोनेंट, प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र 2047 या संदर्भात आपल्या विभागाचा रोडमॅप तयार करायचा आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा 2029, दुसरा टप्पा 2035 आणि तिसरा टप्पा 2047 अशा प्रकारचा एक रोडमॅप हा प्रत्येक विभागाला तयार करायचा आहे। दुसरं, प्रत्येक विभागाला ई गव्हर्नन्सची रिफॉर्म करायची आहे। 100% गव्हर्नन्स हा ऑनलाईन आणायचा आहे आपल्याला। कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे। त्या दृष्टीनं ई गव्हर्नन्स रिफॉर्म्स हा दुसरा टप्पा आहे। आणि तिसरा इनिशिएटिव्ह त्यातला आहे तो म्हणजे सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा। अशा 3 गोष्टींवर 150 दिवस काम करायचंय। सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करायचंय याची माहिती 7 तारखेला ज्यावेळेस 100 दिवसाचं पुरस्कार वितरण ठेवलंय त्या दिवशी मी विभागांना आणि मंत्रिमंडळासमोर ती मांडणार आहे। आणि मला विश्वास आहे की या 150 दिवसांमध्ये या 3 बाबी केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रशासन लोकाभिमुख झालेलं, गतिशील झालेलं आणि अकाउंटेबल अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आज या चोंडीच्या भूमीतून, कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना उत्तम प्रशासक म्हणून मानलं जायचं, म्हणून आज हा 150 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणून मी घोषित करतो आहे, जो 2 ऑक्टोबरला गांधीजींच्या प्रेरणेने त्या दिवशी आपण त्याचा निकाल घोषित करू। धन्यवाद।